नमस्कार. प्रत्येकच नवनिर्माणक्षम प्रतिभेला राधाकृष्ण या पारलौकिक प्रेमी जोडीची भुरळ पडलेली नाही अशी शक्यताच नाही. कारण त्यांच्या मोहाच्या भोवऱ्यातून वाचणं हे कुणालाही आजवर जमलेलं नाही. आली राधिका सखी बनून या माझी मैत्रीण सौ शालिनी बबनराव कुकडे हिने लिहिलेल्या उपरोक्त शीर्षकाच्या ताज्या कविता संग्रहाच्या शीर्षकात राधा आहे. या कवितेची वृत्ती राधेची आहे. बासरी लाजते. आली राधिका सखी बनून, राधे वाट तुझी बघतोय मुरलीवाला, कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. या कविता राधाकृष्णमय. बाकी कविता विविध विषयांनी भारलेल्या, पण या कविता उठून दिसतात. या संग्रहाला शीर्षकही हेच द्यावेसे वाटले कवयित्रीला. उत्कटता हा या कवितेचा स्थायी भाव आहे. सुलभता हे या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकूण 51 कवितेचा हा कविता संग्रह, हा काव्यसमूह, यात बहुतेक सर्वच विषयांना कवयित्रीने हात घातलेला आहे. अगदी आई पोपटमी होणार यासारखी बालकविता देखील या संग्रहाला वर्ज्य नाही. वृक्षांना का तोडता असा पर्यावरण रक्षणाचा संदेशही ही कविता देते. आजच्या सांप्रत परिस्थितीवर भाष्य करणारी आला बाई आला, कोरोना आला ही कविता देखील या संग्रहात आपले स्थान मिळवून आहे. मला परके करून गेले ही प्रथम पुरस्कार प्राप्त कविताही या संग्रहाचा अभिमान आहे. प्रेम म्हणजे काय असतं ही पुरस्कार प्राप्त आणखी एक कविता या संग्रहाची शान आहे आणि या संग्रहाच्या लौकिकात अधिकच भर घालणारी आहे. या कवितेला स्वतःची एक लय आहे. लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते असं म्हणणाऱ्या बहिणाबाईच्या पावलावर पाऊल टाकून माझं माहेर सुखाचं आगर अशी माहेरच्या लौकिकात भर घालणारी आणि असा साक्षात्कार करून देणारी ही कविता अतिशय प्रत्ययकारी आहे. जे जे मंगल ते ते अस्सल हा समज ही कविता गडद करते. आपल्या जगनियंत्याप्रती असलेल्या कृतज्ञतेत ही कविता निरपेक्ष होत जाते आणि आपल्या प्रार्थनेत विवेकशीलता पेरत जाते. येऊ कशी कशी मी भजनाला मध्ये कवयित्रीचा सेन्स ऑफ ह्युमर आपल्याला प्रसन्न करून जातो. या कवितेला कुठलाही अभिनिवेश नाही हे हिचे एक व्यक्तिमत्व आहे. ही अभिनिवेशहीनता मनाला मोहवते. अवंदाच मला सोळावं सरलं सारखी लावणी देखील या कवितेचं एक वेगळं रूप दावते. या कवितेचे साधेपण आपल्याला खूप भावते. निरागसपण देखील या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. मानवी मनाच्या सर्व भावना ही कविता व्यक्त करते, किंबहुना मिरवते. एकाच वेळी सर्वसमावेशक ही कविता व्हावी असा कवयित्रीचा अट्टाहास आहे. कुलस्वामींनी प्रकाशनाने सुरेख मुखपृष्ठ या कवितेस प्रदान केलेले आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षा माननीय आशाताई पांडे, विशेष अतिथी श्री दीपक वानखेडे यांच्या लक्षणीय उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. हे अतिशय अभिमानास्पद आहे. माझी मैत्रीण शालिनीस अनेक शुभेच्छा. तिची नवनिर्मिती सातत्याने सुरू राहो ही हार्दिक सदिच्छा. धन्यवाद.